नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कवडे सर, व्यंकट स्वामी महाविद्यालय बीड. आपण पाहत होतो ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग. विद्यार्थी मित्रांनो, या पेपर 2 ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण तिसऱ्या प्रकरणावरती होतो आणि तिसऱ्या प्रकरणाचं नाव होतं सिंगल एंट्री सिस्टीम किंवा एकेरी नोंद पद्धती. बरोबर नाही? तर या एकेरी नोंद पद्धतीवरती आपण पाठीमागे 2 व्हिडिओ घेतलेले आहेत आणि या दोन्ही व्हिडिओमध्ये एकेरी नोंद पद्धती व्यापारी का ठेवतात किंवा अशा प्रकारच्या नोंदी करून हिशोब हे लिहिण्याची जी प्रक्रिया करतात याचं महत्त्व पाहिलं किंवा ती का अवलंबली जाते आणि या एकेरी नोंद पद्धतीचा अर्थ देखील विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. एकेरी नोंद पद्धती ही अशी पद्धती आहे की ती व्यापाऱ्यांसाठी किंवा ज्या व्यापाऱ्याकडं 2 गोष्टीची कमी आहे, एक आहे वेळ आणि दुसरी आहे ती म्हणजे द्विनोंद पद्धती किंवा जी शास्त्रीय पद्धती आहे ती लिहून ठेवण्यासाठी लागणारा जो पैसा, वेळ आणि काय म्हणतात त्याला मॅन पॉवर आहे, ही जर अवेलेबल नसेल किंवा त्याच्याकडे हिशोब लिहिणारी व्यक्ती जर त्याला मिळत नसतील तर अशा प्रसंगामध्ये हा जो व्यापारी आहे तो काय करतो, सरळ एकनोंद पद्धती किंवा या ठिकाणी एकेरी नोंद पद्धतीचा वापर करतो. कशाचा वापर करतो? एकेरी नोंद पद्धतीचा वापर करतो. आणि ही जी एकेरी नोंद पद्धती आहे या एकेरी नोंद पद्धतीमुळे त्याचा वेळ, पैसा आणि महत्त्वाची बाब काय वाचते, मॅनपॉवर किंवा माणसं या ठिकाणी हिशोब लिहिण्यामध्ये गुंतवून तो ठेवत नाही. अशा प्रकारचं कार्य हे व्यापारामध्ये दैनंदिन फक्त पैसा कमवणे किंवा उत्पन्न मिळवणे याच बाबीवर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं प्रक्रिया झाल्यानंतर महत्त्वाची बाब तुम्हाला या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये एक कळाली असेल की एकेरी नोंद पद्धती काय आहे. बरोबर आहे? एकेरी नोंद पद्धती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक व्यापाऱ्याला त्याच्या सोयीस्कर वाटलेल्या पद्धतीने तो वहीमध्ये हिशोब लिहून ठेवतो आणि तो साध्या पद्धतीने लिहिलेले जे सर्वच्या सर्व हिशोब असतात किंवा आवक जावक असते पैशाची आणि मालाची, या 2 गोष्टीला आपण काय म्हणतो, एकेरी नोंद पद्धती म्हणतो. आणि ही जी एकेरी नोंद पद्धती आहे या एकेरी नोंद पद्धतीला विद्यार्थी मित्रांनो एका आर्थिक वर्षासाठी कधी शेवटी आर्थिक वर्षाच्या शेवटी या ठिकाणी पूर्ण रूप किंवा त्या ठिकाणी त्याचं हिशोबाला आकार द्यावा लागतो किंवा त्या ठिकाणी मुळात महत्त्वाची बाब अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, या व्यापाऱ्याला देखील आपल्या व्यवसायामध्ये किती नफा झाला काय शोधावं लागतं, किती नफा झाला. बरोबर आहे? या ठिकाणी काय शोधावं लागेल, किती नफा झाला. मग आता या ठिकाणी किती नफा झाला किंवा किती तोटा झाला किंवा आपली भांडवली अवस्था काय आहे हे सगळं जर काढायचं असेल तर या ठिकाणी त्याला कुठल्या तरी परिस्थितीमध्ये हिशोब लिहिण्यासाठी कुठल्या तरी अकाउंटिंगच्या पद्धतीचा वापर करावा लागतो. आणि हा वापर करत असताना त्याच्याकडे आणखी एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीमध्ये एक विवरण तयार केलं जातं. अशा परिस्थितीमध्ये तो त्याच्या भाषेमध्ये किंवा त्याला अवगत असलेल्या कला ज्या आहेत साध्या पद्धतीने हिशोब लिहिण्याच्या किंवा एकेरी नोंद पद्धतीमध्ये एक हिशोब लिहिण्याची पद्धती आहे आणि ती हिशोब पूर्ण करत असताना वर्षाच्या शेवटी कधी पूर्ण केले जातात हे हिशोब, वर्षाच्या शेवटी. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्षाचे शेवटी याचा अर्थ आर्थिक वर्षाचे शेवटी. कधी? आर्थिक वर्षाचे शेवटी. या ठिकाणी आपलं आर्थिक वर्ष कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिलला चालू होतं. बरोबर आहे? आर्थिक वर्ष कधी चालू होतं? 1 एप्रिलला चालू होतं आणि ते पुढच्या 31 मार्चला संपते. ठीक आहे नाही? या ठिकाणी अशा पद्धतीने हे 12 महिने असतात. मार्च टू डिसेंबर 9 महिने होतात आणि जानेवारी फेब्रुवारीची आणि मार्च धरून 3 महिने असे 9 3 12 महिने या ठिकाणी आर्थिक वर्षाचे असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे एक आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षाच्या शेवटी या व्यक्तीला किंवा आपल्या नेहमीच्या गावठी पद्धतीने तो हिशोब व्यापारी कधी पूर्ण करतात, पाडव्याला, गुढीपाडवा आहे की नाही, या पाडव्याला या ठिकाणी जुने व्यापारी पहिले जुन्या पद्धतीनुसार हिशोब पूर्ण करायचे आणि त्या ठिकाणी हिशोबाच्या वह्या या ठिकाणी ते
पाडव्याच्या दिवशी नव्या करायचे. कोणत्या वह्या घ्यायचे? नव्या, बरोबर की नाही? तर ही जी नवी वही करणे किंवा खातेपुस्तिका किंवा लेजर त्या ठिकाणी ती जी वापरायचे, ती नवी वही या ठिकाणी घेऊन पाडव्याच्या दिवशी त्याची काय करायचे? पूजन करायचे. आणि ही वही पूजन करत असताना त्याच्यावर पाडव्याच्या दिवशी जो व्यवहार होईल किंवा पैशाची आवक होईल, या पैशाच्या आवकची नोंद करून या ठिकाणी व्यापारी किंवा दुकानदार त्या ठिकाणी काय करायचे? नव्या वहीची सुरुवात किंवा प्रारंभ करायचे. आणि ही नवी वही लिहायला घालणेच म्हणजे हिशोब, एका वर्षाचे किंवा पहिल्या दिवसाचा हिशोब सुरू करणे. मराठी महिन्यानुसार पाडव्याच्या दिवशी पासून ते काय करायचे? मग हिशोबाची सुरुवात करायची. कशाची सुरुवात करायचे? हिशोबाची सुरुवात करायचे. आणि ही हिशोबाची सुरुवात झाल्यानंतर ते कधी संपायची हिशोबाची सुरुवात? विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या गुढीपाडव्याला संपायची. आणि हे जे 1 वर्ष या ठिकाणी 12 महिने जातात, या 12 महिन्यामध्ये काय करतात? मग ते पैशाची आवक, हे की नाही, पैशाची काय आवक आणि पैशाची जावक या ठिकाणी लिहून ठेवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारामध्ये 2च गोष्टी सतत घडत असतात. त्या कोणत्या 2 गोष्टी घडतात? त्या म्हणजे एक मालाची आवक जावक होते आणि दुसरा पैसा. दुसरा काय? पैसा. म्हणजे माल किंवा वस्तू आणि पैसा या 2च गोष्टी येणे आणि जाणे या बाबी घडतात. आणि दररोजच्या तारखाला रोजच्या रोज ह्या बाबी लिहून वहीत ठेवल्या जातात. कुठे लिहून ठेवले जातात? दुकानदाराच्या वहीमध्ये. या बाबी आला पैसा, गेला पैसा आणि आलेला माल आणि विकलेला माल अशा पद्धतीचा या ठिकाणी हिशोब रोजच्या रोज तारीखवार लिहून ठेवलेला असतो. आणि हे सगळं करून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1 वर्ष समाप्ती होत असताना एक बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. ती म्हणजे कोणत्याही व्यापाऱ्याला आपल्या व्यापाराची स्थिती, कशाची स्थिती? व्यापाराची स्थिती म्हणजे आपली परिस्थिती किंवा आर्थिक स्थिती. म्हणजे व्यापाराची स्थिती म्हणजे कशी? वित्तीय किंवा आर्थिक. वित्तीय किंवा आर्थिक स्थिती आज काय आहे? आपल्याजवळ किती स्वरूपाचं भांडवल, म्हणजे किती रुपयाचं भांडवल आहे, ते रुपयात मोजणे गरजेचं असतं. कशात मोजणं गरजेचं असतं? रुपयामध्ये मोजणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचं हे जे भांडवल किंवा कॅपिटल आहे ते आपल्याकडं किती झालं हे मोजायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या दिवशी मग हिशोब पूर्ण करावे लागतील. काय करावं लागेल? हिशोब पूर्ण करणे किंवा हिशोब क्लोज करणे. हिशोब काय करणे? क्लोज करणे. म्हणजे एका 12 महिन्याचे हिशोब, हे हिशोब क्लोज करायचे किंवा बंद करायचे. म्हणजे वहीतले सगळ्या हिशोबाची गोळाबेरीज करून घेणे. मग वहीच्या गोळाबेरजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय केलं जातं? ते त्या ठिकाणी त्यांच्याकडून एक विवरण तयार करण्यात येतं. काय तयार करण्यात येतं? विवरण तयार करण्यात येतं. आणि त्या विवरणाला त्यांनी नाव दिलेलं आहे अवस्था विवरण. त्या विवरणाला काय नाव दिले त्यांनी? अवस्था विवरण किंवा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. बरोबर आहे. या ठिकाणी ही अवस्था विवरण किंवा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स या नावाचं जे आहे हे नाव देखील या व्यापाऱ्याला माहीत नसतील. परंतु एक साध्या पद्धतीने ते जे विवरण बनवतात त्यामध्ये काय असतं तुम्हाला मी सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, या अवस्था विवरणामध्ये महत्त्वाचा भाग आहे. त्याला 2 बाजू असतात. त्याला काय? 2 बाजू असतात. वहीच्या डाव्या पानाला किंवा डाव्या भागाला या ठिकाणी ते काय करतात? व्यवसायाची देणी लिहितात. व्यवसायाची काय लिहितात? बाह्य देणी सगळी टिपून ठेवतात. बाह्य देणी म्हणजे वर्षाच्या शेवटी या व्यापाऱ्याकडं काय देणं बाकी आहे. बरोबर आहे. ही देणी 1, 2, 3, 4, 5, 6 नावं टाकून जे काय असतील ते 150 लोकांचे किंवा पार्टीज ज्या या ठिकाणी देणं असतील हे देणे या भागाने नोंदले जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मालमत्ता उजव्या साईडला काय लिहिली जाते? मालमत्ता किंवा आपल्या दुकानामध्ये किंवा व्यापारामध्ये असलेल्या प्रॉपर्टीज किंवा मालमत्ता ज्याच्यामध्ये रोखही आहे, नंतर बँक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, रोख बँकेतील पैसा, रोखेचा हातावरचा पैसा आणि सर्व प्रकारच्या मालमत्ता आणि वेगवेगळ्या लोकांकडून येणे, मालमत्ता व येणे, जेवढ्याकडून पैसे येणं आहे हे सगळं लिहून घेतलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या मालमत्तेची होते बेरीज. मग ही मालमत्तेची बेरीज इथं लिहिली जाईल आणि त्याच्यातून ह्या देण्याची जी बेरीज येईल ही या ठिकाणी आपोआपच काय होईल? वजाबाकी केली जाईल. आणि जो फरक असेल म्हणजे येण्यामधून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय होईल? मग जी येणी होती, हे की नाही, जी येणी होती ती
या देण्याच्या पैशातून, हे देणे जे होते की नाही, या येणे किंवा मालमत्ता जी असेल, या मालमत्तेची रक्कम बेरीज होईल अगोदर, आणि ही मोठी असेल तर ती या ठिकाणी ती लिहिली जाईल अशीच, आणि त्यातून या देण्याची बेरीज वजा केली जाईल. देण्याची जी बेरीज येईल ती वजाबाकी, म्हणजे हे देणे वजा केलं जाईल, आणि उरलेली जी रक्कम असेल तीच या ठिकाणी नोंदवून, विद्यार्थी मित्रांनो, जो फरक असेल तो देणे बाजूला काय म्हणून या ठिकाणी कॅपिटल किंवा भांडवल, काय म्हणता येईल त्याला, कॅपिटल, किंवा या ठिकाणी त्या व्यवसायाचं भांडवलही दिसेल. आणि हे जे भांडवल आहे, ह्या भांडवलच वाढीसाठी व्यापारी दररोज काय करत असतो, प्रयत्न करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जी वाढलेली रक्कम आहे म्हणजे या ठिकाणी मालमत्तेपेक्षा काय, मालमत्तेपेक्षा या ठिकाणी मालमत्तेपेक्षा जास्तीच, म्हणजे मालमत्तेमधून, म्हणजे देण्यापेक्षा मालमत्ता जर जास्त असेल, आहे की नाही, देण्यापेक्षा मालमत्ता जर जास्त असेल, आणि जेवढी जास्त मालमत्ता आहे ती जास्तीच्या मालमत्तेलाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्याला कॅपिटल किंवा त्या व्यापाराचं भांडवल असं म्हणतो. मराठीत त्याला काय म्हणतो, भांडवल असं म्हणतो. आणि हे जे भांडवल आहे ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय केलं जाईल, मोजलं जाईल, आणि ते कॅपिटल जर आलेलं असेल किंवा भांडवल असेल तर तेवढा पैसा त्यामध्ये व्यापारामध्ये वाढलेला आहे असा त्याचा अर्थ तयार होईल. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी गुंतवलेली रक्कम जी होती त्यापेक्षा ते जर जास्त असेल तर मग काय म्हणतो आपण, कॅपिटल इन्क्रीज किंवा वाढलेलं भांडवल असं याला संबोधन आपण देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे विवरण तयार केलं जातं त्याची तुम्हाला ढोबळमानाने मी आत्ता माहिती सांगितली, तरी देखील आपण डिटेलमध्ये या अवस्था विवरणामध्ये आणखी नक्की काय सांगितलेलं आहे याची माहिती देखील आपण वाचून मग पुढे जाऊ. या ठिकाणी काय सांगता येते, हे जे अवस्था विवरण किंवा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे याला काय म्हणतात ते, एकेरी नोंद पद्धतीमध्ये व्यापारी संस्था जमा खर्चाची सर्व पुस्तके ठेवत नाही. ही आपण आता किंवा यापूर्वी चर्चा केली. एकेरी नोंद पद्धतीत कुठल्याही प्रकारची जमा खर्चाची सर्व पुस्तके व्यापारी ठेवत नाही. त्यामुळे त्यांच्या वर्षाच्या शेवटी ताळेबंद किंवा स्थितीविवरण तयार करता येत नाही, बरोबर आहे. परंतु व्यापारी संस्थेची म्हणजे व्यापाऱ्याची आर्थिक स्थिती माहीत करून घेण्यासाठी या ठिकाणी एका ठराविक दिवशी उपलब्ध माहितीवरून एक विवरण तयार करण्यात येते. उपलब्ध माहितीवरून हे त्याच्या वहीमध्ये ठेवलेल्या ज्या नोंदी आहेत किंवा बिलाच्या फाईल्स आहेत किंवा वेगवेगळ्या बँकेचे पासबुक आहेत किंवा त्याचे जे स्टेटमेंट आहेत, या सगळ्या बाबीवरून ते काय करतात, एक विवरण तयार करतात, आणि त्या विवरणालाच आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स किंवा अवस्था विवरण असे म्हणतो. त्यालाच काय म्हणतात, अवस्था विवरण. आणि ही जी अवस्था आहे ही त्या एका दिवसाची, वर्षाच्या शेवटच्या दिवशीची अवस्था हे विवरण दाखवतं. आज आपली देणी किती आहेत आणि मालमत्ता किती आहे, आणि ह्या दोन्हीच्या फरकातून देणं जर काढून टाकलं मालमत्तेमधून तर दिसेल ते काय असेल, मग त्या व्यवसायाचं कॅपिटल असेल. आणि हे जे कॅपिटल किंवा भांडवल आहे हे त्या कोणासाठी असतं फायद्याचं, या ठिकाणी उद्योजकासाठी किंवा व्यापाऱ्यासाठी ते महत्त्वाची बाब असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन वाचू. एका अवस्था विवरणाच्या डाव्या बाजूवर काय म्हणतात ते, अवस्था विवरणाच्या डाव्या बाजूवर आत्ताच आपण पाहिलं बाह्य देणी लिहिली जातात. आपण काय सांगितलं तुम्हाला, डाव्या साईडला देणी लिहिली जातात आणि उजव्या साईडवर मालमत्ता लिहिली जाते. उजव्या बाजूवर सर्व संपत्ती किंवा मालमत्ता लिहिली जाते. हेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अवस्था विवरण तयार करण्यासाठी मालमत्ता व देणी यासंबंधीची सर्व माहिती विविध अभिलेखे म्हणजे त्यांनी ठेवलेले जे कच्चे हिशोब आहेत त्याच्यावरून घेतलं जाईल. पावत्या असतील, बिलं असतील किंवा कुठले खाते असतील यावरून सर्व खात्यावरून ती माहिती उचलली जाईल. आणि सर्व मालमत्ता आणि देणी लिहून झाल्यानंतर अवस्था विवरणाचे काय केलं जाईल, संतुलन केलं जाईल. म्हणजे मालमत्ता बाजूला मालमत्ता लिहिल्या जातील आणि देण्याच्या बाजूला देणी लिहिली जातील. आणि त्याचं संतुलन करणे म्हणजे ज्याची बाजू बेरीज मोठी, बरोबर आहे, त्याच्यातून जी बाजू छोटी म्हणजे या ठिकाणी मालमत्तेतून देण्याची बाजू जर लहान असेल तर या ठिकाणी देणं वजा होईल आणि उरलेलं जे असेल ते काय असेल त्याचं भांडवल असेल. अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय करतो, त्याचं संतुलन करतो. एकूण मालमत्तेचे एकूण बाह्य देण्यावरील आधिक्य, त्यालाच काय म्हणतात ते, एकूण मालमत्तेचे एकूण बाह्य देण्यावरील आधिक्य
म्हणजे अधिक्याचा काय अर्थ होतो? सरप्लस. म्हणजे देण्याच्या रकमेचं पेक्षा आपल्याकडं मालमत्ता जर जास्त असेल तर ह्या मालमत्तेची जी रक्कम आहे ती किती रुपयांनी जास्त आहे ती बघू आपण. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक उदाहरण घेऊ. या ठिकाणी आपल्या व्यापाराची किंवा दुकानाची मालमत्ता भरली 10 लाख रुपये. किती भरली? 10 लाख रुपये. ही जी 10 लाख रुपये मालमत्ता भरली आणि देण्याची या ठिकाणी बेरीज आली, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे 7 लाख रुपये. देणं किती आलं? 7 लाख रुपये. म्हणजे 10 लाख रुपये मालमत्ता बाजूची आली बेरीज आणि देण्याची आली या ठिकाणी 7 लाख रुपये. तर या 10 लाखातून 7 लाख वजा होतील आणि उरलेलेची 3 लाख रुपये असतील. ते आपल्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे 3 लाख रुपये, काय 3 लाख रुपये हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? या व्यवसायाचं भांडवल किंवा कॅपिटल आहे, जी या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये शिल्लक आहे. बरोबर आहे. आणि या 3 लाखाच्या भांडवलावरच पुढच्या वर्षीचा व्यवसाय देखील या व्यापाऱ्याचा अवलंबून आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एकूण बाह्य देण्यावरील आधिक्य म्हणजे काय? त्याचा होय भांडवल होय, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हेच भांडवल पुढच्या वर्षाला त्यांना वापरात राहत असतं. भांडवलाची काय म्हणतात ते? भांडवलाची रक्कम डाव्या बाजूवर लिहून अवस्था विवरणाचे बेरजा समान करून किंवा समान करण्यात येतात. म्हणजे या ठिकाणी जे 10 लाख होते त्याची बेरीज इकडे डाव्या बाजूला फक्त किती होती? 7 लाख होती, आहे की नाही? मग त्यामध्ये 3 लाख लिहायचे आणि दोन्ही बाजूला 10 लाख बेरीज, इकडे 10 लाख रुपये बेरीज. अशा पद्धतीने हे खात्याचं बेरजा समान करणे, याचा अर्थ त्याचं संतुलन करणे असं त्याला म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढं जाऊन आपण काय बघूया? एकेरी नोंद पद्धतीमध्ये, याचा आता पुढचा अर्थ काय सांगितलं त्यांनी? एकेरी नोंद पद्धतीमध्ये वर्षाच्या सुरुवातीला काय म्हणतात ते? वर्षाच्या सुरुवातीचे, प्रारंभीचे आणि वर्षाअखेरचे भांडवल शोधून काढण्याकरता त्या 2 तारखेचे अवस्था विवरण तयार करण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, जर ह्या व्यापाऱ्याला वेगवेगळ्या तारखेमध्ये किंवा वेगवेगळ्या कालावधीचे या ठिकाणी भांडवल शोधून काढायचे. आता वर्षाच्या प्रारंभीचे भांडवल शोधून काढणे म्हणजे सुरुवातीचे, आणि वर्षाअखेरचे जर भांडवल शोधून काढायचं असेल तर वर्षाअखेरचे भांडवल शोधून काढण्याकरिता त्या 2 तारखेचे म्हणजे सुरुवातीचं अवस्था विवरण आणि वर्षाच्या अखेरचं किंवा शेवटच्या दिवशीचं देखील अवस्था विवरण आपल्याला तयार करता येतं. म्हणून या ठिकाणी 2 प्रकारचे अवस्था विवरण तयार करण्यात येतात आणि त्याला आपण काय म्हणतो? एक आहे वर्षाच्या प्रारंभीचे आणि दुसरं आहे वर्षाच्या शेवटी किंवा अखेरचे. असे 2 अवस्था विवरण तयार करण्यात येतात आणि व्यापारी आधार म्हणून किंवा व्यापाऱ्याला दिलासा मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो काय करतो? आपली अवस्था किंवा स्थिती व्यापाराची काय आहे हे पाहण्यासाठी अशा प्रकारचे प्रारंभीचे आणि शेवटचे अंतिम असे 2 वेगवेगळ्या तारखेचे अवस्था विवरण तयार करत असतो. पुढे जाऊन पाहूया विद्यार्थी मित्रांनो, विविध संपत्ती आणि देयता. विविध संपत्ती म्हणजे व्यापारामध्ये गुंतवलेली जेवढी मालमत्ता आहे त्याला आपण संपत्ती म्हणतो. किंवा विविध म्हणण्याचं कारण काय? अनेक नावाने ती असते. जागा असते, इमारत असते, फर्निचर असतं, वेगवेगळ्या प्रकारचं दुकानामधलं जो काही माल असतो त्याला आपण सगळ्या प्रॉपर्टीज किंवा संपत्ती म्हणतो. आणि देयता म्हणजे देणे, व्यवसायाचं देणं, उधारीसहित वेगवेगळ्या प्रकारचे जे क्रेडिट किंवा देयता असतात त्यालाच आपण काय म्हणतो? लायबिलिटीज किंवा व्यवसायाचं देणं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढं जाऊन बघूया या संपत्तीच्या आणि देयताच्या अनुमानित प्रारंभिक शिल्लका. अनुमानित प्रारंभिक शिल्लका म्हणजे मालमत्तेची रक्कम किती शिल्लक आहे आणि देण्याची रक्कम किती शिल्लक आहे याच्या आधारे जे विवरण तयार केले जाते त्या विवरणाला प्रारंभिक अवस्था विवरण असे म्हणतात. म्हणजे व्यवसायाच्या सुरुवातीला देणं आणि या ठिकाणी काय म्हणतात त्याला? मालमत्ता किंवा संपत्ती आपल्याजवळ किती आहे याची अंदाजित मूल्य काढून जे विवरण तयार केलं जाईल त्याला काय म्हणता येईल? अवस्था विवरण असं म्हणता येईल किंवा प्रारंभिक अवस्था विवरण. ते कोणत्या प्रकारचं असेल? प्रारंभिक अवस्था विवरण त्याला असे म्हणतात. वर्षाचे सुरुवातीचे भांडवल शोधण्यासाठी ते आवश्यक असते. वर्षाच्या सुरुवातीला भांडवल आपल्याजवळ किती आहे हे शोधण्यासाठी प्रारंभिक अवस्था विवरण तयार करण्यात येतं. ते विद्यार्थी मित्रांनो इथं कंसामध्ये शॉर्टकटमध्ये दिलं आहे. मग काय सांगितलं त्यांनी? वर्षाच्या सुरुवातीचे भांडवल आपल्याला हा प्रश्नचिन्ह आहे आपल्याजवळ किती आहे, तर मग किती आहे हे शोधण्यासाठी लिहिलं आहे त्यांनी एक सूत्र. वर्षाच्या सुरुवातीचे भांडवल बरोबर काय लिहिलं आहे? प्रारंभिक संपत्ती.
प्रारंभिक संपत्ती म्हणजे मागील वर्षाच्या अवस्था विवरणातली शेवटची संपत्ती जी शिल्लक होती ती प्रारंभिक संपत्ती. आणि या ठिकाणी ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याकडं काही देणं असेल तर ती देयता वजा केल्यानंतर जे राहील तेच तुमच्या काय असेल मग प्रारंभिक किंवा सुरुवातीचं भांडवल असेल. सुरुवातीचं काय असेल ते भांडवल किंवा कॅपिटल असेल. अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शेवटचा पॅरा या माहितीमधला आपण वाचून काढू. विविध संपत्तीच्या आणि देयतांच्या काय म्हणतात ते विविध संपत्तीच्या आणि देयतांच्या अनुमानित अंतिम शुल्काच्या आधारे अनुमानित शुल्कांच्या आधारे जे विवरण तयार केले जाते त्या विवरणाला अंतिम अवस्था विवरण असे म्हणतात. म्हणजे अंतिम अवस्था विवरण तयार करताना देखील या ठिकाणी काय केलं जाईल अंतिम शुल्काच्या आधारे म्हणजे वर्षाच्या शेवटी ज्या शिल्का होत्या ते म्हणजे संपत्ती आणि देणे याच्या अंतिम शुल्कावरून अवस्था विवरण तयार करण्यात येतं आणि त्यालाच काय नाव आहे मग अंतिम अवस्था विवरण. एक आहे प्रारंभिक अवस्था विवरण, हे 1 नंबरला गरज लागते आणि वर्षाच्या शेवटी कोणतं तयार करावं लागतं हे दुसरं ते म्हणजे अंतिम अवस्था विवरण. आणि हे दोन्हीमध्ये फरक फक्त आहे तो वर्षाच्या सुरुवातीला एक केलं जातं आणि एक वर्षाच्या अंतिम तारखेला केलं जाईल. याला फक्त वर्षाच्या सुरुवातीचे आणि अंतिम अवस्था विवरण हा त्यामध्ये फरक आहे. मात्र दोन्हीमध्ये क्रिया त्याच आहेत. ते म्हणजे या ठिकाणी वर्षाच्या सुरुवातीच्या मालमत्ता आणि देयता या ठिकाणी पाहिल्या जातात आणि दुसऱ्यामध्ये काय केलं जातं अंतिम वर्षाच्या अंतिममध्ये किंवा शेवटी मालमत्ता आणि संपत्ती किंवा देयता या ठिकाणी काय काय आहेत या दोन्ही बाजूला नोंदवून ते काढलं जाईल आणि त्याचं सूत्र त्यांनी दिलेलं आहे अंतिम भांडवल बरोबर. मग अंतिम संपत्ती म्हणजे वर्षाअखेरची संपत्ती आणि वजा त्यातून काय केले त्यांनी अंतिम संपत्तीमधून अंतिम देयता वजा केलेली आहे. अशा पद्धतीने हे अंतिम भांडवल देखील काढलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे विशिष्ट दिनांकाला आर्थिक स्थितीची सारांश रूपाने अवस्था दर्शविणारे जे अवस्था विवरण आहे किंवा जे विवरण आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे अवस्था विवरण. एक वर्षाच्या प्रारंभीचं किंवा सुरुवातीचं असतं आणि एक अंतिम असतं. एवढाच त्यामध्ये मोठा फरक असेल. अन्यथा अवस्था विवरण हे काय दाखवतं सारांश रूपाने त्या व्यवसायाची काय दाखवतं मग आर्थिक स्थिती काय दाखवतं आर्थिक स्थिती दाखवण्यासाठी जे विवरण तयार केलं जातं त्यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो आहे अवस्था विवरण असे म्हणतो. आणि ही एक अकाउंट किंवा हिशोबाचा लेखा या ठिकाणी तक्ता म्हणायचं लेखा नाही म्हणतात याला स्टेटमेंट किंवा तक्ता म्हणता येईल किंवा विवरण म्हणता येईल. आणि हे अवस्था विवरण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयार केलं जातं आणि ह्या टॉपिकमधलं हे एक स्टेटमेंट किंवा हिशोबाच्या पद्धतीमध्ये अवस्था विवरण हे पहिलं विवरण या ठिकाणी काय असतं याचा आपण अभ्यास केला. प्रॅक्टिकली हे अवस्था विवरण आपण लिखित स्वरूपात किंवा हिशोब पद्धतीने देखील आता प्रॅक्टिकलमध्ये पुढं जाऊन आपण पाहणार आहोत. आणि हे हिशोब लिहिताना विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू प्रत्यक्ष अवस्था विवरण कसं असतं त्याचा अभ्यास करणारच आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी काय करतो आहे थांबतो आहे आणि यातील माहिती नीट वाचून घ्या. काळजीपूर्वक व्हिडिओ ऐका आणि नाही समजलं किंवा कुठं काही शंका असेल तरीसुद्धा तुम्ही माझ्या नंबरवरती या ठिकाणी मेसेज करत चला आणि शंका कुशंका असतील तरी विचारित चला आणि सर्व शंका समाधान हे केलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमध्ये अवस्था विवरण पाहण्यापूर्वी हा व्हिडिओ आपण आता या ठिकाणी थांबवत आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, घरातच राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करा. धन्यवाद.